तर थोड्याच वेळात आपल्याकडे पालखीचं आगमन होणार आहे आणि आगमनाप्रित्यर्थ हे सगळे जे रंगरंगोटी आहे रस्त्याला तर ते करतायत बघा. हे सगळे बच्चे कंपनी छान पद्धतीने छानपैकी इथे डिझाईन वगैरे काढण्यात आलेली आहे आणि बाकीचे बघा बच्चे कंपनी स्वराज डिझाईन काढण्यात व्यस्त आहे. आणि या बाजूला तू तर अशा पद्धतीने छानपैकी डिझाईन काढण्यात आलेले आहे रस्त्याच्या दुतर्फा. नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर टायटल आणि थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर अर्थातच आज आपल्या भंडारवाड्यामध्ये जुन्या पालखीचं आगमन झालेलं आहे. अर्थातच भंडारवाड्यामध्ये एक काही घरं नवीन पालखी घेते तर काही घरं जुनी पालखी घेते. तर आज जुन्या पालखीचं आगमन आपल्या भंडारवाड्यामध्ये झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आपल्या गोपाळकृष्ण मंदिराच्या इथे पालखी येणार आहे. तर हा सगळा सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे. कारण पालखी कशा पद्धतीने नाचवली जाते, अगदी पालखी नाचवण्याचे प्रकार देखील थोड्याफार फरकाने वेगवेगळे आहेतच आणि ते विशिष्ट पद्धतीने नाचवली देखील जाते. तर असा सगळा हा नयनरम्य सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर पालखी त्या घरात बसली होती आणि आत्ता या बाजूला म्हणजे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे, या खालची घरं एका बाजूच्या रोडच्या वरच्या साईडची घरं आज घेणार आहे आणि ही सर्व मंडळी पालखी आगमनासाठी इथे हजर आहेत.
पिंटे लाडू कसा आहे? पेढा आहे, लाडू नाही. लाडू एक नंबर. नको छान. आणि लाडूवाला सुनील, रव्याचे लाडू. आणि रवा लाडू प्रेमी आमचा शैलेश पेडणेकर बाब्या, एक नंबर. चवीने खाताना. आणि तू हा पेढा प्रेमी आहे, पिंट्या पेढा प्रेमी. पालखी जेव्हा असते तेव्हा काही ना काही खाद्यपदार्थ असतात. तर इथे कैरीपणा आहे आणि लाडू आणि पेढ्यांचं वाटप झालंय आणि सगळे त्याचा आस्वाद घेत आहेत. आणि आधीच काही मंडळींनी पेढा लाडू फस्त केलेला आहे वाटतं. आणि इकडे सूरज चवीने लाडू खाताना. तू खाल्लास नाही? हो खाल्ला. आधीच फस्त केलास. तर अशी सगळी गंमत असते. लाडू, पेढा आणि कैरीपणा अशा खाद्यपदार्थांचा वाटप होत असतं. बाबू एक कैरीपणा. तर गागाडी वगैरे झाल्यावर एका घरातून पालखी दुसऱ्या घरात जाते.
समोसा आरामात. तर या बाजूला समोसा वाटप आहे. सुनील तुझ्याकडे काय आहे? थंडा. थंडा इथे नव्हे, घरी तुझ्या. घरी काय इंग्लिश आहे. इंग्लिश म्हणजे याच्यावर नाव इंग्लिश आहे, तेव्हा सुनील बोलला इंग्लिश. आणि इथे इंग्लिश लागते. हे आरामात आरामात भाई, समोसा एकच घेतलाय. आरामात आरामात. पारस समोसा. तर राजवाडकर यांच्याकडे पालखी आली होती बघा, आणि यांच्याकडे समोसा आणि थंडा वाटप आहे. संपला. इकडे बघ, डाएट वाला प्लॅन. डाएट आहे ना तुझं चालू. डाएट असताना पण समोसा चवी चवीने आस्वाद. पिंट्या कसा आहे समोसा? खाल्ला का भाई? भाई खातो ना भाई. बाबू, हे बाबू, हे विषय काय तुझा? विषय काय? लय गारता. तर पालखी आगमन सोहळा सुरू आहे. प्रत्येकाच्या घरी पालखी जाते, पालखी नाचवली जाते आणि त्यानंतर मग घरी बसवली जाते. तर जेव्हा पालखी प्रत्येकाच्या घरी जात असते आणि बसल्यानंतर पालखी खाद्यपदार्थांचं वाटप असतं. तर आता आपण समोस्यावर यथेच्छ ताव मारला आणि पिंट्याने समोसे जास्त खाल्लेत आणि तो आता 3 खाल्ले आणि आता रेस्ट करतोय. तर अशी एक आगळी वेगळी मजा असते. प्रत्येकाच्या घरी पालखी गेली की आपापल्या परीने खाद्यपदार्थांचं वाटप करत असतो. तर कोल्ड्रिंक देखील होतं, इंग्लिश देखील होतं. इंग्लिश म्हणजे इंग्लिश जिरा सोडा, इंग्लिश ऑरेंज फ्लेवर वगैरे. तर नाव इंग्लिश होतं. तर अशा या गमती जमती देखील असतात. खाताना काहीतरी कमेंट्स करणं, जोक करणं, असा सगळे जणू एकंदरीत एकत्र येत असतात आणि एक आगळा वेगळा सोहळा तिथे संपन्न होत असतो. ह्या पालखी उत्सवाच्या निमित्ताने का होईना पण सगळेजण एकत्र येतात आणि तिथे सामाजिक ऐक्य किंवा सामाजिक बांधिलकी जपली जाते. असेच आता आम्ही आमचा मित्र सुनीलच्या इथे थोडासा विसावा घेतोय. पालखी नाचून दमलोय आणि पिंट्या खाऊन दमलाय. असो, तर अशी आगळी वेगळी मजा अजून तुम्हाला पाहता येणार आहे. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर आता थोड्याच वेळात बाबूकडे पालखीचं आगमन होणार आहे आणि बाबूचा न्यू लुक आणि एकदम खास बाबूचा आजचा वेगळा लुक आहे. आणि आता बाबूकडे स्पेशल काय आहे बघूया. आणि बाबूचा भावा सुनील, दोघांनी छानपैकी असा पेहराव परिधान केला आहे. सुनील फोटोग्राफीचा, सुनीलला पूर्वीपासून छंद, त्यामुळे फोटो काढ असो. तर अशी वेगळी मजा आता बघायला मिळणार आहे. आणि बाबूकडे स्पेशल मेनू तुम्हाला दाखवतो काय आहे तो. अगदी सगळ्यांच्या आवडीचा हा स्पेशल मेनू म्हणजे कलिंगड. इथे कलिंगडच्या स्लाइस केलेल्या आहेत. अजून जास्त आहे कलिंगड. जसं मागणी तसा पुरवठा या उक्तीप्रमाणे कलिंगडाचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाकडे असे काही ना काही वेगवेगळे खाद्यपदार्थ असतात. तर इथे आपल्याला कलिंगड बघायला मिळतंय. आणि इथे सरबत कसं आहे बाबू? कैरीपण इथे केलंय बाबूने, नवीनच कैरीपण. गेल्या वर्षी आईस्क्रीम होते बाबूकडे, आता कैरीपणा आणि कलिंगड एवढंच आहे ना, आणि वेफर्स आहेत. तर अशा पद्धतीचे खाद्यपदार्थांचा वाटप आपल्याकडे होत असतं. आणि बाबू तयारी करतोय कारण पालखी आधीच्या घरात आलेली आहे आणि त्यानंतर मग बाबूकडे पालखी येणार आहे. समोरच कलिंगडाच्या स्लाइस आणि मी माझ्या आणि कलिंगडाच्या मध्ये कोणी येऊ शकत नाही. असो, तर अशी गंमत जम्मत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता सुनीलच्या घरात पालखीचं आगमन होत आहे आणि दोन्ही बंधुराजांनी पालखी खांद्यावरून घेऊन घरापाशी आहेत.
घे कैरीपणा. बाबू स्वप्नेश राजवाडकरला दे पहिला. कैरीपणाचा सगळेजण आस्वाद घेत आहेत आणि स्वप्नेशने 2 घेतलेत बघा. कमी आहे. सुपारी आणतो आणि काय होते आणि काय 2 ग्लास. तू फोनच मला वाटतं बाबूचा 10वा ग्लास असेल. नाही 10वा ग्लास. बाबूने चवीने 10 ग्लासांचा आस्वाद घेतलाय. ग्लासांचा म्हणजे कैरीपणाचा. जबरदस्त जबरदस्त. सुनीलकडे आयटम जरा जास्त दिसत आहेत. वेफर्स आहे, हे कैरीपण आहे आणि नंतर कलिंगड पण येणार आहे. कलिंगड पण आहे सुनीलकडे. आधी सगळ्यांचं पोट भरतोय कैरीपणा देऊन, नंतर वेफर्स आणि नंतर मग उरलेला कलिंगड. भाई कसा आहे भाई? मस्त. असो सगळेजण यथेच्छ आस्वाद घेत आहेत. इथे जर आपल्याला स्पेशल समीकरण पाहायला मिळत आहे. मयूर पाटील हा एक तुला बघायला मिळेल. स्वप्नेश राजवाडकर इथे बसलाय, ठाण मांडून बसलाय. भारतीय बैठक आणि बाजूला 2 चवीने आस्वाद घेत आहेत. कलिंगड येणार आहे. इथे कलिंगड देखील आलेला आहे आणि ते वाटणाऱ्या बाबूनेच पहिला कलिंगडाचा आस्वाद घ्यायची सुरुवात केलेली आहे. कलिंगड बाबू आणि बाबू इथे दरवाजातच ठाण मांडून बसला आहे. जे काही पहिलं खाद्यपदार्थ येईल ते बाबूच्या इथून टेस्ट करून पुढे जात आहे. आणि जवळजवळ बाबूने अर्धा कलिंगड इथे फस्त करून दुसऱ्या अर्ध्या कलिंगडाला सुरुवात केली आहे. 4च घेतले. मला माहिती आहे अर्धा कलिंगड झालाय. काय टेस्ट? मस्त छान. आणि इथे आपला वाढपीच जो पहिला टेस्ट करतोय. बाबू रस्त्यावर गेला. आणि पुन्हा एकदा आणि आता कलिंगड. स्वप्नेश कलिंगडाच्या ज्या स्लाइस आहेत अत्यंत चवीने खातोय. त्याच्यासोबत सिद्धू मयेकर तो देखील कलिंगडाचा 2-2 स्लाइसचा आस्वाद घेतोय. आणि बाजूला रोहन. कलिंगड आणि वेफर्स यांचा अनोखा संगम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या दरम्यान कलिंगडावर तुटून पडलेले माणसं. मानस हे मानस किती आहे? अरे 4-5. काय म्हणतोय? चांगले
बाबू 2-3 खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन कसं वाटलं तुला? एक नंबर मस्त झालेला आहे. छान वाटतंय. कलिंगड पण छान होतं. कलिंगड पण छान होतं. गोड होतं. गोड होतं. मस्त छान छान. वेपर पण छान. ओके. आणि कैरीपणा पण छान. हो हो अगदी नक्की. आपण प्रत्येक वेळेत आपल्या बाबू असतोच. होय. आणि बाबूचं मत आपण यासाठी विचारतो की बाबू जरा 4 ठिकाणी फिरतो नेहमी. पालखी नाचवण्यात तो खूप हौशी आहे आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यात तेवढाच तो हौशी आहे. त्यामुळे बाबू आमचा महत्वाचा व्यक्ती म्हणून गणला जातो. लाजायचं नाही बघ. लाजायचं बाबू लाजत नाही कधी पण. आणि आस्वाद घेत असतो. ओके ओके चलो. आणि शेवटचं जे घर आहे ते संदेश महाकाळ यांचं घर आहे. तर इथे आता पालखी बसलेली आहे आणि इथे आईस्क्रीम वाटप होत आहे. आता इथून थेट आज पालखीचा मान देखील आहे आणि इथे भाई आईस्क्रीम वाटतोय आणि आज मान देखील आहे आणि इथून खेळत नाचवत मांडापर्यंत पालखी नेली जाणार आहे. दोन 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 कुटुंबात प्रत्येकाचा लहान मोठा धंदा पाणी चाललेला आहे. त्याच्यात त्यांना चांगले कुटुंबाला सुखपते लागत असं मान्य करून धका फटका बंदा ठिकाणी समाज बक्षीस कुटुंबाची रखवाली हे गणाबद्दल समाज. ज्या महाकाला बरेचसा व्यसन लागलेला आहे. जसे कमी करू दिला सब खुशी नवबोधाचं मकरा कर्नाटकला जाऊ देऊ इथे रामदेव बाहेर देऊ त्या ठिकाणी समाज महापुरुष समाज समाज बक्षीस याचा बराचसा व्यसन वाढलेला आहे. थोडंसं कमी होईल करून. शेवटचं घर होतं संदेश महाकाळांचं. तर खूपच उशीर झालाय. पालखी जास्त नाचवली गेली नाही. लगेच बसवले गाराणे वगैरे घातले आणि त्यानंतर मग आता लगेचच पालखी मांडाच्या दिशेने निघते. मांडाच्या दिशेने निघताना पालखी नाचवत खेळवत जाणार आहेत. तर तो एक सोहळा आपल्याला आता बघायला मिळणार आहे. तर पालखी या मानाच्या घरामधून आता निघालेली आहे मांडाच्या दिशेने. ढोल ताशांच्या गजरात नाशिक बाजाच्या वाद्यामध्ये पालखी आता मांडावर निघते.
तर आताच आपण पालखी मांडावर सोडून आलो आहोत. माझ्यासोबत 2 मित्र आहेत, त्या गप्पा गोष्टी त्यांच्या चालू आहेत. तर आज आपण पाहिलं की भंडारवाड्यामध्ये पालखीचं आगमन झालं. कालपर्यंत पालखी दुसऱ्या वाडीत होती आणि आज आपल्या भंडारवाड्यामध्ये आगमन झालेलं आहे पालखीचं. प्रत्येकाच्या घरात म्हणजे जेवढी घरं आज संभाव्य होती तेवढी घरं घेतलेली आहेत आणि एक वेगळी मजा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कारण कसं आहे, प्रत्येकाच्या घरी पालखी जात असते, प्रत्येक आपापल्या पद्धतीने पालखीची पूजा करत असतो आणि एकदा पालखी नाचवून बसली घरात तर मग खाद्यपदार्थांचं वाटप होत असतं. मग त्यात कोल्ड्रिंक्स असतील, समोसे असतील, शीतपेय असतील, म्हणजे त्यात लिंबू सरबत असेल किंवा कैरीपणं, अशा पद्धतीने वाटप केलं जातं. मग त्यानंतर या घरातून त्या घरात असा एक वेगळा उत्सव आपल्याला बघायला मिळतो. उत्सव म्हणण्यापेक्षा जल्लोत्सव मी म्हणेन, कारण इथे कसं आहे, पालखीसाठी प्रत्येकाच्या घरात मित्रमंडळ जात असतं, तिथे पालखी खेळवली जाते. म्हणजे पालखी नृत्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. खांद्यावरून घेणे म्हणजे गावकर स्टाईल असेल किंवा पावलावर असेल किंवा डोक्यावर घेऊन नाचवण्याची पद्धत असेल, हे असे आगळे वेगळे पद्धती आपल्या मालगुण भंडारवाड्यामध्ये पाहायला मिळतात. आणि आज मांड देखील होता, थोडासा उशीर झाला, त्यामुळे जी मांडावर पालखी नाचवत नेली जाते तर ती थोडीशी पटापट गेली, त्यामुळे वेळ लागला नाही. तर असा होता आजचा जल्लोत्सव, पालखीचा आगमन सोहळा आणि पालखीचा मांड हा एकत्रित पाहायला मिळाला. एक आगळीवेगळी मजा असते. रस्त्याचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे, अगदी रांगोळीसारखे रस्ता सजवला गेला, लाइटिंग देखील करण्यात आली होती. कारण पालखीचा हा उत्सव असतो तो वर्षातून एकदाच असतो, त्यामुळे प्रत्येकजण प्रयत्नशील असतो की पालखीचं स्वागत कशा पद्धतीने केलं जाईल. तर अशा पद्धतीने पालखीचं स्वागत केलं जातं, देवीचं आई चंडिकेचं स्वागत केलं जातं. आणि मुंबईत राहणारा कोकणातला चाकरमानी देखील या उत्सवासाठी हजर असतो. आपल्या मालगुण भंडारवाड्यामध्ये 2 पालख्या येतात, एक नवीन पालखी आणि एक जुनी पालखी. 12 वाड्यांची जुनी पालखी असते, ती 12 वाड्यांची म्हणण्यापेक्षा 11.5 वाड्यांची, आणि भंडारवाड्यातली जी अर्धी घर आहेत ती नवीन पालखी घेते. तर अशा 2 पालख्या आपल्या मालगुण भंडारवाड्यामध्ये येत असतात. नवीन पालखी येऊन गेली, आत्ता जुनी पालखी आली आहे. तर पहिला मांड झालेला आहे, आता दुसरा मांड शेष आहे. तर असा दुसरा मांडाचा पूर्ण व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवर येईल, मयूर पाटील. तर आत्ता हा जल्लोत्सव एक वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत काळजी घ्या.